हरिओम. सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळी असो, गुढीपाडवा असो, कोणताही सण असो, पुरणपोळीशिवाय मजाच नाही. मौसूद पुरणपोळी आणि चवदार कटाची आमटी कशी बनवायची ते सर्व टिप्ससह आज मी व्हिडिओत दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया पुरणपोळीची रेसिपी. सर्वप्रथम 2 वाट्या हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजून घेतलेली आहे. आता कुकरमध्ये 2 वाट्या हरभऱ्याच्या डाळीला 2 ग्लास पाणी घालून आपण ती शिजवून घेऊया. त्यासाठी डाळीमध्ये चिमूटभर मीठ व अर्धा चमचा हळद घालून 4 शिट्ट्या काढून घेऊयात. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण कटाच्या आमटीची तयारी करूयात. त्यासाठी सर्वप्रथम कांद्याचे स्लाइस करून थोडे तेल घालून भाजून घेऊयात. नंतर त्याच कढईत खोबऱ्याचे काप करून जवळपास कलर बदलेल तोपर्यंत भाजून घेऊयात. मी कढईत भाजून घेतलेले आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही गॅसच्या शेगडीवर डायरेक्ट देखील कांदा आणि खोबरं भाजून घेऊ शकता. पोळीसाठी पीठ मळताना हे पीठ चाळून घेऊयात. 2 वाट्या हरभऱ्याच्या डाळीसाठी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ आणि चिमूटभर हळद घालून पीठ भिजून घेऊयात. पीठ जास्त सैलसर किंवा घट्ट असे मळू नका. पीठ मध्यम असे मळून घेऊयात. पोळीचे पीठ लुसलुशीत करण्यासाठी मळलेले पीठ एका सुती कापडामध्ये बांधून पातेल्यात मी दाखवल्याप्रमाणे 1 तास भिजत ठेवून घेऊया. आता आपली डाळ शिजलेली आहे. ही डाळ गाळून आपण कटाच्या आमटीसाठी कट काढून घेऊया. आता गाळून घेतलेल्या डाळीत किसलेले गूळ, विलायची पावडर, जायफळ पावडर घालून हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घेऊयात. आता हे मिश्रण थंड होऊ द्या. मग मॅशरच्या साहाय्याने पुरण यंत्रामध्ये किंवा मिक्सरमध्ये पुरण घालून वाटून घेऊयात. कटाच्या आमटीसाठी भाजलेला कांदा व खोबरं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून त्यात थोडे मीठ व गोडा मसाला घालून बारीक करून घेऊयात. नंतर थोडे थोडे पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेऊयात. कटाच्या आमटीच्या फोडणीसाठी आता पातेल्यात तेल घालून मोहरी, जिरे, हिंग, ठेचलेले आले लसूण पेस्ट, कढीपत्ता घालून मिश्रण हलवून घेऊयात. नंतर त्यात हळद, तिखट, धने पावडर घालून त्यात ही पेस्ट घालून घेऊयात. नंतर आमटीसाठी ठेवलेले डाळीचे पाणी, चिंचेचा कोळ व गूळ घालून आमटीची चव वाढवून घेऊयात. नंतर आमटीत 1 ग्लास पाणी व चवीपुरता मीठ घालून 5 ते 7 मिनिटं आमटीची उकळी काढून घेऊयात. वरून कोथिंबीर घालून झणझणीत चविष्ट कटाची आमटी आपली तयार आहे. पोळीसाठी भिजवलेल्या कणकेचा गोळा कापडातून काढून घेऊयात. नंतर हे पीठ जेवढे मऊसूत मळून घेऊया तेवढेच आपल्या पोळ्या छान होतील.
आता पिठाची पारी करून पिठापेक्षा थोड्या मोठ्या आकारा इतपत पुरण घेऊन ते सारण पिठात भरून घेऊयात. वरून पीठ लावून ही पोळी हलक्या हातांनी लाटून घेऊयात. पोळी करताना पुरण घट्ट असलं पाहिजे, नाहीतर पोळी आपली फाटेल. पुरण पातळ झाल्यास ते थोडे कढईत घालून भाजून घ्या, म्हणजे पुरण तुमचे व्यवस्थित होईल. आता ही पोळी हलक्या हातांनी तव्यावर घालूयात. तवा मध्यम आचेवर ठेवा, म्हणजे पोळी करपणार नाही. पोळी घातल्यावर दोन्ही बाजूला तेल सोडून पोळी खरपूस अशी भाजून घेऊयात. नंतर ही आपली पोळी तयार आहे. आपली ही पोळी कशी झाली आहे ते तुम्हाला दाखवते. पोळी फाडून त्यातील पुरण एकसारखे टोकापर्यंत पोचलेले आहे. वरचा पदर मऊ लुसलुशीत झाला आहे. पोळी करताना पीठ कमी लावा, नाहीतर पोळ्या वातड होतील. वरून तूप सोडून ही आपली मऊ लुसलुशीत पोळी तयार आहे. मऊ लुसलुशीत पुरणपोळी व चवदार कटाची आमटी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कशी झाली आहे तुमची पुरणपोळी?